एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी कोमल तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। संध्याकाळची धावपळ, त्यात घरातले कामं, स्वयंपाक इथंच करावाच लागतो। आज मस्त मटण केलेलं होतं आम्ही, तुम्हाला दिसेलच। आधी मटण स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं, नंतर कढईमध्ये तेल, जिरं, कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा। 2 मिनिटांनंतर त्यात हळद टाकायची। एकीकडे गरम पाणी ठेवलेलंच होतं त्यात मटणमध्ये टाकायला। मी लगेचच पोळ्यांचं पीठ मळून घेतलेलं होतं। 15-20 मिनटं तसंच राहू दिलं। हो, आणि मी नॉनव्हेज खात नाही। इकडे आमचं मटण पण शिजलेलं होतं ऑलमोस्ट। आता भाजी करायची जे मी लगेचच एकीकडे पोळ्या वगैरे करून घेतलेल्या। हो, मला एक जाऊबाई पण आहे, तुम्ही बघू शकता आमची धावपळ तसंच मी एकीकडे भात लावून घेतलेला। हो, मी भाताला चिनोळ तांदूळ यूज करते। आम्हाला आज पटकन स्वयंपाक असा करायचा होता, कारण आज होता आईंचा बड्डे, तो आम्हाला सेलिब्रेट करायचा होता। तसंच मटण वगैरे पण शिजलेलं होतं। लगेचच जाऊबाईंनी भाजी करायला घेतलेली होती। सो आम्ही जो मसाले वापरतो भाजीला, ते आम्ही घरचेच मसाले आमच्या आई गेलेल्या होत्या बाजारात, त्यांनी असा फ्रेश असा भाजीपाला आणलेला होता, तो पण निवडून ठेवून दिलेला होता। लगेचच ऑलमोस्ट आमचा स्वयंपाक रेडी झालेला होता। लगेचच सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलेलं, कारण आम्हाला आईंचा बड्डे सेलिब्रेट करायचा होता। रात्री असं किचन क्लीन करून ठेवलेलं, तर सकाळी कामाचं टेन्शन असं म्हणजे आपण डायरेक्टली आमची फॅमिली तुम्हाला बघायला मिळेल। लगेच आईंचा बड्डे सेलिब्रेट करायची तयारी सुरू केली। आम्ही सिम्पलच केलेला होता बड्डे। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग मी आता माझा व्हिडिओ इथं एंड करते। आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल। नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तो बाय। असा होता माझा आजचा दिवस।